तिकडे विलास लांडे आणि अण्णा बनसोडे अजित पवारांच्या बैठकीला हजर आहेत। विलास लांडे शरद पवारांच्या पक्षात जाणार अशी चर्चा होती, मात्र विलास लांडे शरद पवार पक्षात जाणार असं अजित गव्हाणेंपेक्षा आणि त्यांच्या प्रवेशानंतर स्वतः अजित गव्हाणे म्हणाले होते। मात्र विलास लांडे हे अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित आहेत, त्यामुळे विलास लांडेंबाबत संभ्रम अजूनही कायम आहे। बैठक झाल्यानंतर विलास लांडे माध्यम प्रतिनिधींशी बोलू शकतात आणि आपली भूमिका ही स्पष्ट करू शकतात। अधिक माहिती घेऊयात, प्रतीक्षा पारखी आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। प्रतीक्षा, कालच आपण पाहिलेलं होतं की हा प्रवेश खरं तर विलास लांडे यांचा होणं अपेक्षित होतं, मात्र असं म्हणता येईल का की अजित पवार हे यशस्वी झालेले आहेत त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात जाण्यापासून रोखण्यात? नक्कीच ज्या प्रकारे विलास लांडेंनी आज सर्किट हाऊस इथे उपस्थिती लावलेली आहे, अजितदादांनी ज्या प्रकारे सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आणि कार्यकर्त्यांची बैठक ही बोलावलेली आहे, त्याला विलास लांडे यांनी ज्या प्रकारे आपली हजेरी लावलेली आहे, त्याच्यामुळे नक्कीच त्यांचं मनधरणी किंवा त्यांच्या मनातला जो विचार होता तो बदलण्यासाठी अजित पवार यशस्वी झालेले आहेत असं आपल्याला प्राथमिकदृष्ट्या तरी कळत आहे। परंतु हे राजकारणामध्ये नक्की काय होऊ शकतं हे देखील तितकंसं सांगणं शक्य नाहीये प्रज्ञा, कारण ज्या प्रकारे आता महाराष्ट्राची राजकारणाची गणितं बदलत आहेत। विलास लांडे आज भेटायला तर आलेले आहेत नक्की, परंतु त्यांच्या मागण्या या मान्य होत आहेत का आणि त्यानंतर त्यांचा निर्णय काय होतो हे बघणं फार महत्त्वाचं राहील प्रज्ञा। नक्कीच, मात्र आज काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निर्णय बदलतो का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रतीक्षा।